केंद्र सरकारनं आपल्या हरभरा उत्पादकांची चिंता वाढवणारा एक निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून हरभऱ्याचे भाव कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला सरकारनं 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यातच चीनच्या एका धोरणामुळे भारतात पिवळ्या वाटाण्याची आयात जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आता पुढचे 3 महिने पिवळ्या वाटाण्याची जवळपास 4 ते 5 लाख टनांच्या दरम्यान आयात होऊ शकते असा अंदाज आहे. पण नेमकं याच काळामध्ये आता आपल्या शेतकऱ्यांचा देखील हरभरा बाजारामध्ये दाखल होतोय. थोडक्यात काय तर सध्या शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो आणि दुसरीकडे सरकारनं पिवळ्या वाटाण्याची आयात देखील खुली केली आहे. या आयातीवर कुठल्याही प्रकारचं आयात शुल्क नाही आहे, कुठल्याही प्रकारचा कोटा नाही आहे. म्हणजेच काय, बाजारावर आता दोन्ही बाजूनी दबाव येतोय. एकतर शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो आणि दुसरीकडे पिवळ्या वाटाण्याची आयात देखील मुक्तपणे बाजारात येते. यामुळं बाजारावर याचा दबाव येऊन हरभऱ्याचे बाजारभाव जोपर्यंत अवकेचा दबाव आहे तोपर्यंत तरी किमान हमीभावाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा कमीच राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.